नमस्कार मित्रांनो, स्वागत करत आहो मी तुमचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनेलवर. माझं नाव रंजना असून मी 26 वर्षांची आहे. माझ्या कुटुंबात माझे वडील अजित, माझी मम्मी अनिता, मी आणि माझा लहान भाऊ अश्विन असे 4च जणांचं चौकोनी कुटुंब आहे. आम्ही काही वर्षांपासून दिल्लीला राहत आहोत. माझे पप्पा बँकेत आहेत आणि मम्मी गृहिणी आहे. मी कॉलेजमध्ये MSc ची विद्यार्थिनी आहे. माझा भाऊ आता अंतिम वर्षात आहे. आपल्या सर्वांना मी माझ्या आधीच्या काही गोष्टी सांगते. जेव्हा मी 5 वर्षांची होते तेव्हा माझ्या भावाचा जन्म झाला. हळूहळू वर्ष निघत गेले. तेव्हा मी 10 वर्षाची आणि माझा भाऊ 5 वर्षाचा होता. तो लहानपणापासूनच मला फार क्यूट वाटायचा. आम्हा दोघांचं एकच बेडरूम होते. तो जेवढा क्यूट होता तेवढाच नटखटही होता. नेहमी तो माझ्याशी भांडण करायचा. तो माझे सामान इकडे तिकडे पसरवून ठेवायचा, जसे की माझे पुस्तक, कपडे इत्यादी. आता तो शाळेत जायला लागला होता आणि मी अभ्यासात त्याची मदत करायची. हळूहळू आम्ही मोठे झालो. मी यौवनात पदार्पण केलं आणि अश्विन आता 13 वर्षाचा झाला होता. त्याचं मोठं होण्यासोबतच त्याच्या खोड्याही फार वाढायला लागल्या. तो मला त्रास द्यायचा, एक संधीही सोडायचं नाही. आता मी 18 वर्षाची झाले होते. माझ्या यौवनात कमालीची झळाळी आली होती. 18व्या वर्षातच मी 22 वर्षाची वाटायची. माझे चांगलेच वाढले होते. मी अजूनही कुमारी होते, पण पूर्ण माहिती ठेवून होते. शाळेतल्या माझ्या मैत्रिणी माझे यौवन बघून जळायच्या. मुलं तर बघून बघून आहे वर्षातच मी 22 वर्षाची वाटायची. माझे चांगलेच वाढले होते. मी अजूनही कुमारी होते, पण पूर्ण माहिती ठेवून होते. शाळेतल्या माझ्या मैत्रिणी माझे यौवन बघून जळायच्या. मुलं तर बघून बघून आहे. किती जणांनी तर मला प्रपोज केलं होतं, पण मला ह्या सर्व गोष्टींमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. त्यावेळी मी तर फक्त आपल्या अभ्यासातच लक्ष घालून होते, कारण 12वीची एक्झाम होती ना. घरी मी नेहमीच कम्फर्टेबल राहायची, मग ते कोणत्याही रूपात का असेना. जसं की झोपताना कपडेन घालणे इत्यादी. मला कपडेन घालायला जास्त आवडायचं. घरी मी अंतर्वस्त्रे फार कमीच घालायची. अंतर्वस्त्रविना मला फार छान वाटायचं. झोपताना मी कपडे काढूनच झोपायची. त्याच्यात मला फार वेगळीच मजा वाटायची. कितीतरी वेळा मी शाळेतही आतमध्ये काही घालता जायची. माझ्या शाळेचा ड्रेस कोड होता निळ्या रंगाचा स्कर्ट जो टोंगळ्यापर्यंत होता आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि ग्रे कलरची टाई. एक दिवस रविवारी मी घरीच माझ्या खोलीत बसून अभ्यास करत होती. एवढ्यात माझा भाऊ अश्विन आला आणि तो माझे पुस्तक इकडे तिकडे करायला लागला. मी त्याला म्हटलं, मला डिस्टर्ब नको करू अश्विन, मला अभ्यास करू दे. पण तो माझ्या बोलण्याला ऐकल्यासारखे करून आपल्याच मस्तीत मस्त होता. मी एका झटक्यात त्याच्याकडून पुस्तक घेतले आणि मी असे करताच तो माझ्या अंगावर तुटून पडला आणि मला खाली पाडून माझ्या अंगावर बसला आणि माझ्यासोबत हातापायी करायला लागला. ह्या भांडणात मी त्याच्यापासून स्वतःला वाचवत होते, कारण मी त्याला काही दुखापत करू इच्छित नव्हते. तो माझ्या मावावर बसला होता, त्यामुळे ते एकदम दबले होते. मला त्रास होत होता, पण तो उठायचं नावच घेत नव्हता. शेवटी मी हारून माझे पुस्तक त्याला दिलं आणि तेव्हा कुठे तो माझ्या अंगावरून उठला आणि मला सुटका मिळाली. माझ्या बाजूला बसून तो जीभ काढून मला चिडवत होता. अशीच फाईट आमच्या दोघात नेहमीच होत राहायची, ज्यात कधी तो मला गुदगुली करत माझे माऊ सुद्धा दाबायचा. असंच नेहमी चालायचं. झोपताना तर तो माझ्या सोबत नेहमीच असली मस्ती करायचा. आमची रूम वरच्या मजल्यावर असल्याने मम्मी पप्पांना याबद्दल काहीच माहीत पडायचं नाही. एक दिवस मी बाथरूममध्ये अंघोळ करत होती. एवढ्यात माझा भाऊ आंघोळीसाठी आतमध्ये घुसला. त्याला माहिती नव्हतं की मी आतमध्ये आंघोळ करत आहे. आंघोळ करताना मी बाथरूमचा दरवाजा लावत नसते, कारण वरती कुणी येत नसतो. अश्विन वरती होता, पण त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नव्हता, कारण तो अजूनही छोटाच होता. तर अश्विन सुद्धा बाथरूममध्ये आंघोळीसाठी घुसला होता. मी तिथे आंघोळ करत होती. आधी तर मी घाबरले की कोण आलं.
पण जेव्हा मी पाहिलं की तो अश्विन आहे तेव्हा माझा जीव भांड्यात पडला. आता घाबरायची वेळ अश्विनची होती. तो मला पहिल्यांदाच असं बघत होता. मला नागडे पाहून तो चपापला. त्याच्या तोंडून काही आवाज निघाला नाही. तो टकमक माझ्याकडेच बघत होता. भीतीने काही बोलायची त्याच्यात हिंमतच नव्हती. माझ्या भीतीने तो कपकपत होता. तो घाबरत यासाठी होता की त्याला वाटलं असावं की मी मम्मी पप्पांना त्याची तक्रार करेन की हा माझ्या बाथरूममध्ये घुसला म्हणून. त्याला बघून मला हसायला आलं. मी विचारलं, काय झालं? तो म्हणाला, काही नाही ताई, आणि एवढं बोलून तो परत जायला लागला. तशी मी म्हणाले, आंघोळ करायचे का तुला? तो म्हणाला, हो ताई. मी म्हणाले, ठीक आहे, सोबत आंघोळ करू. मी त्याला त्याचे कपडे काढायला सांगितले तसे त्याने हळूहळू आपले कपडे काढून बाजूला ठेवले. आता तोही माझ्यासारखाच झाला होता. आम्ही सोबत बसून आंघोळ करायला लागलो. मी त्याला आंघोळ घालायला लागली. जसं एक आई आपल्या मुलाला अंघोळ घालते तशी. अश्विनच्या शरीरावर मी साबण लावायला सुरुवात केली. आंघोळ केल्यानंतर आम्ही आमचे कपडे घातले आणि मी परीक्षेची तयारी करायला लागली. तसाच अश्विन आपला होमवर्क करायला लागला. आता तर आम्ही रोजच आंघोळ करायला लागलो होतो आणि एकमेकांच्या खाजगी अंगांना पकडून पाहायला पण लागलो होतो. त्या दिवशी नंतर मी आपल्या रूममध्ये अश्विन समोरच कपडे बदलायला लागली. त्याच्या समोरच नंगी व्हायची. अश्विन तर माझ्या समोरच आपले कपडे बदलायचा. जसं की मी सांगितलं होतं की मला रात्री झोपताना उघडं होऊन झोपायला आवडतं. ऑक्टोबरच्या थंडीचा महिना होता. मी ब्लंकेटमध्ये लेटली होती. तो खाली पप्पांसोबत टीव्ही पाहत होता. काही वेळाने झोपायला तो रूममध्ये आला आणि येताच माझ्या ब्लॉकेटमध्ये घुसून मला चिपकून लेटला. ब्लंकेटमध्ये घुसल्याबरोबर त्याला माहीत पडलं की मी आहे. तो त्याचे हात माझ्या अंगावरून फिरवायला लागला. तो माझ्या अंगाला कुरवाळत होता. अश्विनला माझे आवडायचे. माझा भाऊ चिमटे घेत होता. मी विचारलं, असं का करत आहे? तो म्हणाला, ताई मला तुझं दूध प्यायचं आहे. मी म्हणाले, आत्ता मला दूध नाहीये. तो म्हणाला, का तुला दूध का नाही ताई? तेव्हा मी त्याला दूध येण्याची पूर्ण प्रक्रिया सांगितली पण तो म्हणाला, मला तुझं दूध प्यायचं आहे तर प्यायचंच आहे. मी त्याच्या त्या बोलल्यावर म्हणाली, ठीक आहे जशी तुझी इच्छा. हळूहळू आमचा वय वाढत गेलं. आता मी 26 वर्षांची होते आणि अश्विन 20 वर्षाचा झाला जवान झाला होता. तसंच त्याचा 3 इंचापासून 6 इंच झाला होता. माझ्या शरीराचा आकारही आता बदलला होता. एक दिवस मी घरी एकटीच होते. घरचं काम आटपून मी अंघोळीला गेले. अंघोळीला जायच्या आधी मी माझे पूर्ण शरीर वॅक्स केलं होतं. अंघोळ केल्यानंतर मी वापस बेडरूममध्ये आली आणि केस वाळवत मेकअप करून मी घरी त्याच अवस्थेत फिरायला लागले. काही वेळपर्यंत मी टीव्ही पाहिली आणि तिथेच नागडी झोपली. झोपेतच मला दरवाजाची बेल वाजल्याचा आवाज आला तसा माझा डोळा उघडला. मी की होलमधून बाहेर पाहिलं तर अश्विन आला होता. मी कपडे घालण्याच्या फंदात पडले नाही आणि दरवाजा उघडला. जेव्हा तो आतमध्ये आला तेव्हा मला नागडे पाहून फार खुश झाला. तो लगेच माझ्याकडे धावला. या आधी की तो मला चिपकेल मी दरवाजा लॉक केला. दरवाजा बंद होताच तो माझ्यावर तुटून पडला. अश्विन म्हणाला, ताई तुझे दूध मला फार आवडतात. असं वाटतं की नेहमी त्यांना पकडून राहू. मी पटकन म्हणाले, तर तुला कोणी अडवले आहे? अश्विन माझ्या सोबत खेळल्यानंतर मला सोडून हस्त बेडरूमकडे जायला निघाला. मीही त्याला बघून हसत होते. आजपर्यंत आमच्यामध्ये कधी मला फिलिंग नव्हती आली. आम्ही दोघे फक्त एवढेच करून एका वेगळ्याच आनंदामध्ये डुंबायचो. असं करून मला वाटायचं की मी एक आई आहे आणि आपल्या बाळाला दूध पाजत आहे. अश्विनला अजूनही काहीच माहिती नव्हतं. मी त्याच्या बोलण्यावर हसायची. मग असंच चालू राहिलं. काही महिने गेले. ऑगस्ट महिन्यात एका रात्री आम्ही दोघेही एकदम लेटून गोष्टी करत होतो. मला दाखवत म्हणाला, असं का होते ताई? तेव्हा मी त्याला समजावलं की हे पुरुष आणि महिलेच्या आकर्षणाने होतं. हे उत्तेजना झाल्याने असं कडक होतं. तसा अश्विन मला म्हणाला, याला मग शांत कसं करायचं?
मी म्हणाले, काही करून नाही तर आपल्या हातांनी. मग त्याने मला विचारलं, हे काय असतं ताई? तेव्हा मी त्याला सर्व सांगितले. तसा तो म्हणाला, ताई मला तुझ्या सोबत करायचा आहे. मी त्याला समजलं, अरे पण हे बहीण आणि भावांमध्ये नसतं होत. अश्विन, जेव्हा तुझे लग्न होईल तेव्हा तू तुझ्या पत्नीसोबत करशील. तो हट्ट करायला लागला तेव्हा मी त्याला म्हणाले, ये इकडे, मी माझ्या हाताने तुला शांत करून देते. तो माझ्या जवळ आला. मी त्याला उभा राहायला सांगितलं. तो माझ्या चेहऱ्याच्या अगदी समोर उभा झाला. मी माझ्या टोंगळ्यावर बसली. नंतर ते सर्व काही झालं आणि त्याला खुशी भेटली. मी विचारलं, कसं वाटलं? तो म्हणाला, फार मजा आली ताई. आता आम्ही दोघं बहीणभाऊ बेडवर आत्ताच काय झालं त्याच्याबद्दल बोलायला लागलो. त्यानंतर तो असे म्हणाला, मला फार छान वाटतं. मी त्याला म्हणालो, अरे रोज चांगलं नसतं, नाहीतर तुझ्या तब्येतीवर त्याचा वाईट परिणाम होईल. त्याला ही गोष्ट आवडली नाही. काही वेळ झाल्यानंतर तो अजून नाराज होऊन म्हणाला, जर तुला नसेल करायचा तर मग मी स्वतः करेन. मी त्याला त्या वेळेपुरत म्हटलं, ठीक आहे, मी करून देत जाईल, पण आता झोप. रात्र खूप झाली आहे. सकाळी उठून फ्रेश झाल्यानंतर आम्ही दोघांनीही आंघोळ केली. अश्विन नाश्ता करून शाळेत गेला आणि काही वेळाने मीही कॉलेजला गेली. रात्री तो माझ्या जवळ आला आणि आपले कपडे काढून माझ्या बेडमध्ये घुसला. मी आधीच ब्लंकेटमध्ये पडली होती. त्यानंतर आम्ही रोज हे सर्व खेळ करू लागलो.